हाय फ्रेंड्स, सुजाता माझी चूलमध्ये तुमचं स्वागत। आज माझी मैत्रीण आली आहे, तिचं नावही सुजाता। सुजाता हाय कर। हॅलो। हाय। आणि ती आज आपल्याला डिंकाचे लाडू बनवून दाखवणार आहे। अतिशय एकदम सुगरण आहे ती सुद्धा। तर साहित्य मी तुम्हाला आता दाखवते। सुजाता साहित्य सांगतेस का? हे काय घेतलं आपण? 50 ग्राम डिंक, खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, सुकं खोबरं, खारीक बारीक करून घेतलेली आहे, हळीव आणि खसखस भाजून बारीक केलेली आहे, वेलची आणि जायफळची पूड आहे, गूळ घेतलेला आहे, प्रमाणात गूळ घेतला आहे, गोडानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत, ह्यामध्ये मी बदाम, काजू, पिस्ते आणि अक्रोड यांची पावडर केलेली आहे बेसिकली। सुजाताने आता कढई तापत ठेवली आणि कढईमध्ये साधारण 2 ते 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे तिने। आणि त्याच्यामध्ये आता ती हा डिंक फुलवून घेणार आहे। हे बघा, ते तूप तापलंय की नाही तो डिंक टाकून बघते। तो डिंक आता फुलून वर आलाय, म्हणजे आपलं तूप तापलंय। ती थोडा असं डिंक टाकून ती आधी फुलवून घेईल। गॅस तिने मोठाच ठेवलाय सुरुवातीला। या लाडवाची खासियत काय आहे सुजाता? हेल्थसाठी चांगलं आहे, ड्रायफ्रुट्स आहे, खारीक आहे, खोबरं आहे, हळीव आहे आणि शिवाय डिंक आहे, त्यामुळे हेल्थसाठी चांगलं आहे। ज्यांना कमरेचा त्रास आहे, जॉईंट पेन आहे, त्या लोकांसाठी चांगलं आहे। आणि मला वाटतं की पटकन होणार आहे। साधारण या लाडू बनवायला प्रोसेस सुरुवात केल्यापासून किती वेळात होऊ शकतो? 15 ते 20 मिनिटं लागतात। अर्धा तास लागतो या लाडवाला। आणि कसे गरम गरमच वळावे लागतात हे? हो हो हो, गरम जितके गरम वळाल तेवढे चांगले। थंड झाले की ते मिश्रण सुटायला चालू होतं, वळले जात नाही। त्यामुळे मग थोडा त्रास होतो। मग जर असं झालंच तर तुम्ही परत एकदा थोडंसं गरम करून घेऊ शकता आणि पुन्हा ट्राय करू शकता। ओके। हा बघा, हा सुजाताने कम्प्लीट डिंक तळून घेतलाय आणि छान कुरकुरीत झालाय। आता ती गरम असताना सुजाता काय करायचा? थोडासा असा मोडून घ्यायचा, चुरून घ्यायचा, म्हणजे आयडिया येईल की पूर्ण डिंक तळला गेलेला आहे। बरोबर। तोपर्यंत मी थोडस तूप, एक छोटा टीस्पून तूप ठेवलंय। आणि आता त्यामध्ये मी हे खारीक आणि खोबरं भाजून घेणार आहे। खूप जास्त भाजायचं नाहीये आपल्याला, थोडंसं कच्चा स्मेल जाण्यासाठी थोडंसं रोस्ट करून घ्यायचं। तू एक आधी भाजून घेणार की एकदमच सगळं घालणार आहे? दोन्ही एकत्र भाजून घेतेस। तिने खोबरं आणि खारीक हे राहिलेल्या तुपामध्ये आता ती पूर्णपणे भाजून घेणार आहे। एका साइडला ती ह्याचा चुराई करणार आहे। काय ग बघू? हो बघू, हे बघा ती असं सुंदर चुरा करून घेते। सुजाता ही आमची बाय प्रोफेशन, शी इज अ सिनियर सॅप कन्सल्टंट, शी इज अ इंजिनियर आणि तेवढीच ती सुगरण आहे। आणि तिचं कौतुक करायचं तर तिने स्वतःचं करिअर, घर आणि तिचा हा सुगरणपणाची जी तिची कला आहे ती तिने खूप छान जोपासली आहे। एकत्र कुटुंब आहे त्यांचं। आणि हे तिने अशा प्रकारे हे बारीक करून घेतलंय। खूप छान खरपूस भाजलाय तिने आणि खूप घमघमाट सुटलाय। तर तिने ते भाजलेलं मिश्रण पूर्णपणे त्या डिंकामध्ये टाकलंय। आणि आपण आता हे खसखस, बरोबर ना? खसखस आणि हळीव जी आपण भाजून थोडीशी बारीक करून घेतली होती ती पण आपण त्याच्यात मिक्स करतोय।
आपण आता ही ड्रायफ्रुट्स पूर्णपणे क्रश करून घेतले, ते टाकले. त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड. आता ही इकडे थोडासा गुळाचा पाक करून घेईल. थोडं तिने पाणी टाकलंय. त्याच्यात साधारण एक छोटी वाटी गुळ आहे का ग? हा, गोडी जशी आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळ. पण जरा हे सगळं आहे तर थोडंसं गोडच बरोबर लागेल. बरोबर नाही, पण खारीक पण गोड असते ना, त्यामुळे थोडंसं प्रमाण बघायला लागेल. ठीक आहे. हा बघा, पाक होत आलाय. आता ती अतिशय ट्रेडिशनल पद्धतीने, तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये, पाण्यामध्ये ती पाक टाकून बघणार आहे. अजून झाला नाहीये तिच्यामध्ये तो. एक तरी पाक करायचा आहे, गोळी बनली की बंद करायचा आहे. पाक जर पुढे गेला तर तुमचे लाडू कठीण होतील. आता तिचा गोळी बनलेली आहे. अच्छा, आणि आता तिचा तो पाक तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते. ठीक आहे. आणि हे जे मिक्स केलेलं मिश्रण आहे पूर्णपणे आता तू हे सुजाता, तू जर्मनीला होतीस तेव्हा काही तिकडच्या लोकांना खायला करून घातलंस की नाही? म्हणजे का नाही करून घातलंस? तुला वेळ नाही मिळाला? तिथे वेळ नव्हता आणि शिवाय आपले इन्ग्रेडियंट्स मिळणं पण मुश्किल होतं थोडं. हो ना, त्यामुळे आपले उद्योग काही केलेले नाहीत तिथे. पण नेक्स्ट टाइम जाशील तेव्हा नक्की आपले इन्ग्रेडियंट्स थोडेसे घेऊन आपले भारताची संस्कृती त्यांना दाखव. लेट्स सी. बरोबर आहे. आता थोडं तिने छान असं मिक्स करून घेतलंय. तूप घालेन यामध्ये वरून. ओके. वेलची पूड. आता ती वेलची पूड घालते. साधारण तू एक चमचा वेलची पूड घातलीस. आणि आता किती चमचे तूप घालणार आहेस परत? आता मी बाइंडिंगच्या हिशोबाने 3-4 चमचे मी वरून तूप घालणार आहे त्याच्यामध्ये. ओके. खरं सुजाताने हे लाडू माझ्यासाठी केलेले नसून माझ्या लेकीसाठी केलेले आहेत. तिची फरमाईश म्हणून सुजाताने मला रातोरात सगळं सामान आणायला लावलंय. से हाय पूर्वा. हाय. तुझ्यासाठी केलंय ना तिने? ऑफ कोर्स. तर हे माझे लाडू तयार झाले. छान वळले जात आहेत बघा. तर माझी लेक पण तिला मदत करणार आहे वळायला. बस एवढी साईज. हो. गरम आहे. हो. जसं थंड येईल ना तसं हे तूप सोप करून घ्यायचं. माझ्या लेकीने छान वळलाय. गरम गरम आहेत आणि दोघींचेही हात छान लाल लाल झालेले आहेत. आणि हे आपले डिंकाचे लाडू तयार आहेत. पटापट खायला या. संपले पाहिजेत लगेचच.